नमस्कार, मी आहे श्रद्धा's कुकिंग चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आपण बनवून घेणार आहोत फक्त रव्यापासून खूपच मस्त अशी स्नॅक्सची रेसिपी, जे की लहान मुलांना खूपच आवडेल। आपण यामध्ये अजिबात मैद्याचा वापर नाही करणार आहोत। चला तर रेसिपीला सुरुवात करूयात। सर्वात आधी आपल्याला घ्यायचं एक मिक्सरचं भांडं, त्यामध्ये आपल्याला रवा टाकून घ्यायचा आहे। तुम्ही कोणताही साईजमध्ये मिळणारा मार्केटमध्ये जो कोणता रवा मिळतो तुम्ही ते घेऊ शकता। तर तुम्ही पाहू शकता माझ्याकडचा बारीक साईजमध्ये असणारा रवा आहे। यापेक्षाही मोठा असतो, बारीक किंवा मोठा तुम्ही दोन्ही घेऊ शकता। आपल्याला शेवटी मिक्सरच्या भांड्यामध्येच टाकून घ्यायचा आहे। तर तुम्हाला किती प्रमाणात रवा घ्यायचा आहे ते तुम्ही घेऊ शकता। मी इथे 1 वाटी रवा घेतलेला आहे आणि तो आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचा आहे। आता याचबरोबर आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे पाऊण चमचा चवीनुसार मीठ। हलकंसं मीठ टाकून घ्यायचं आहे, खूप जास्त मीठ एकदाच नाही टाकायचं आहे, कारण आपण पुढे सुद्धा मीठ टाकणार आहोत। त्यामुळे इथे फक्त थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये रव्याला छान अशी पावडर फॉर्ममध्ये बारीक करून घ्यायचं आहे। आपल्याला रवा आपल्याला शक्य असेल तेवढा बारीक करून घ्यायचा आहे, खूप जास्त जाडसर ठेवायचं नाही रवा बारीक करून घेत असताना। तर इथे मी रवा बारीक करून घेतलेला एका दुसऱ्या बाउलमध्ये काढून घेतलेला आहे। इथे मी टाकून घेणार आहे मोठे 5 चम्मच तेल, कडकडीत गरम केलेले तेल टाकून घेणार आहे। आपल्याला जर एखादा पदार्थ खुसखुशीत तयार करून घ्यायचा असेल तर त्या पदार्थामध्ये आपल्याला बनवून घेण्याच्या आधी रवा असो किंवा मैदा असो त्यामध्ये आपल्याला कडकडीत तेलाचा वापर करायचा, जेणेकरून कोणताही पदार्थ तुम्ही बनवत असाल ते खुसखुशीत बनेल। त्यामुळे आपल्याला इथे साधारण 4 ते 5 चम्मच कडकडीत तेल गरम करून टाकायचं आहे। तेल टाकून झाल्यावरती या रव्यामध्ये ते तेल व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। तर मित्रांनो, तुम्हाला असं वाटेल की ज्यावेळेस आपण कडकडीत गरम केलेले तेल या रव्यामध्ये व्यवस्थित थंड झालेलं आहे, त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे, हे तेल या रव्यामध्ये व्यवस्थित चोळून मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला इथे मी घेतलेलं आहे नॉर्मल पाणी घेतलेलं आहे, जे की घरात रूम टेम्परेचरवर असतं तेच पाणी घेतलेलं आहे। तुम्ही इथे रव्याला मळून घेण्यासाठी कोमट पाण्याचा सुद्धा वापर करू शकता। मी सजेस्ट करेल की शक्यतो तुम्ही कोमट पाण्याचाच वापर करून घ्या आणि त्यानंतर थोडं थोडं करूनच पाणी टाकून आपल्याला रव्याचं पीठ मळून घ्यायचं आहे। एकदाच खूप जास्त पाणी न टाकता अजिबात रव्याचं मिश्रण मळून नाही घ्यायचं, थोडं थोडंच करून पाणी टाकायचं, जेणेकरून आपल्याला अंदाजही येईल आणि आपल्याला नंतर समोर गेल्यावरती लाटताना सोपं जाईल। त्यामुळे तर तुम्ही पाहू शकता हा रव्याचा गोळा खूप जास्त घट्ट नाही आहे, खूप जास्त पातळ नाही आहे, तर अगदी याच पद्धतीने आपल्याला सुद्धा रव्याचा गोळा मळून घ्यायचा आहे। आता आपल्याला 20 मिनिटाकरिता रव्याचा गोळा रेस्ट करण्यासाठी ठेवून घ्यायचा आहे। जरी तुमच्याकडने पाणी जास्त झालेलं असेल रव्याचा गोळा मळून घेत असताना तरी घाबरून जाऊ नका। जसा जसा वेळ जातो तसा तसा हा रव्याचा गोळा पाणी शोषून घेतो। त्यामुळे त्यानंतर आपल्याला झाकण ठेवून 20 मिनिटं रेस्ट करण्यासाठी ठेवून घ्यायचं आहे, जेणेकरून रव्याचा गोळा कोरडा पडणार नाही, यासाठी आपल्याला झाकण ठेवून रेस्ट करण्यासाठी ठेवून घ्यायचं आहे। तर 20 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता रवा छान असा मुरलेला आहे। तर आता आपल्याला या रव्याच्या मिश्रणाचा छोटासा एक गोळा उचलायचा आहे आणि एकदा हाताच्या मदतीने थोडंसं सॉफ्ट करून घ्यायचं आणि बाकीच्या रव्याच्या मिश्रणाला आपल्याला पुन्हा एकदा असं काचेचं बाऊल किंवा प्लेट ठेवून झाकून घ्यायचं आहे। तर हे पाहू शकता इथे मी रव्याचा गोळा घेतलेला आहे। आता आपल्याला बेलनच्या मदतीने खूप जास्त पातळ न लाटता खूप जास्त जाड न लाटता लाटून घ्यायचं आहे। इथे आपल्याला अजिबात पीठ लावून घेण्याची, लाटून घेत असताना अजिबात गरज नाही पडत। तर अशा पद्धतीने आपण बेलननं लाटून घेऊयात। तर तुम्ही पाहू शकता आपण रव्याच्या भांड्यामध्ये बारीक करून घेतल्यामुळे याची सरसर अशी आपल्याला पोळी लाटता आलेली आहे। तर आता आपल्याला काय करायचं आहे, ते या रव्याच्या पोळीचे साईडचे कोणते कापून घ्यायचे आहेत। तर मित्रांनो, माझ्याकडे असा एक छोटा चमचा आहे, त्याला असा चाक टाईपमध्ये काहीतरी डिझाईन आहे। मला खरंच माहिती नाही या चमच्याला काय म्हणतात, तुम्ही मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला जर माहिती असेल तर याला काय म्हणतात। तर डिझाईनवाले मला एक शेपमध्ये हवा आहे ट्रायंगल, म्हणून मी एक या चमच्याच्या मदतीने कापून घेते। तुम्ही सरळ चाकूने सुद्धा कट करून घेऊ शकता। तर माझ्याकडे अवेलेबल असणारा हा चमचाचा चाक, म्हणजेच चमचाची गाडी कुठेही फिरते, अजिबात सरळ नाही येते। तर या पद्धतीने मी डिझाईन करून घेतलेलं आहे। तर तुम्ही सरळ चाकूने व्यवस्थित कापून घ्या। तर अशा पद्धतीने मी डिझाईनमध्ये छोटे छोटे ट्रायंगल बनवून घेतलेले आहे। तुम्ही कोणताही डिझाईनचा बनवून घेऊ शकता। आता आलेली आहे बारी फ्राय करून घेण्याची। तळून घेण्याच्या आधी तेल खूप जास्त कडकडीत गरम नसावं,
नॉर्मल गरम असावं तेल, म्हणजे हलकेसे बुडबुडे येतील एवढंच तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. आणि आपल्याला सर्व या रव्याचे ट्रायंगल आपल्याला या तेलामध्ये सोडून घ्यायचे आहेत. मित्रांनो, फ्राय करत घेत असताना एक लक्षात ठेवायचं आहे, आपल्याला अगदीच मंद आचेवरती छान असं फ्राय करून घ्यायचं आहे. खूप जास्त हाय फ्लेमवरती फ्राय केला तर ते आतून कच्चे राहतात आणि आपल्याला खूप जास्त दिवस जर स्टोअर करायचं असेल तर ते अजिबात क्रंची राहत नाहीत, क्रिस्पी राहत नाहीत. त्यामुळे इथे खूप महत्त्वाची गोष्ट आहे की फ्राय करून घेत असताना अगदी मंद आचेवरती फ्राय करून घ्यायचं आहे. तर इथे साधारण 4 ते 5 मिनटं लागलेले आहेत मस्त असे ट्रायंगल फ्राय करून घेण्यासाठी. तुम्ही पाहू शकता मस्त असे टमटम फुगलेले आहेत. आता आपण एका दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घेऊयात हे फ्राय करून घेतलेले ट्रायंगल. तुम्ही पाहू शकता मी ते टिश्यू पेपर ठेवलेला आहे, त्यामध्ये हे ट्रायंगल फ्राय केलेले काढून घेऊयात, जेणेकरून जे काही एक्स्ट्रा ऑइल आहे ते टिश्यू पेपर शोषून घेईल त्यामुळे. तर इथे मी सर्व ट्रायंगल रव्याचे फ्राय करून घेतलेले आहे. तुम्ही याचा आवाज पाहू शकता, खूपच असे क्रिस्पी बनतात आणि खूप जास्त दिवस आपण स्टोअर पण करू शकतो. कधीही परवडेल आपल्याला मार्केटमध्ये जे चिप्स आणि कुरकुरे भेटतात त्याच्यापेक्षा तरी कधीही खूप छान. तर इथं आपल्याला टाकून घ्यायचं आहे अर्धा चम्मच धने पावडर टाकून घ्यायचा आहे. इथे मी घेणार आहे चाट मसाला. तर मी चाट मसाला तुम्हाला मोजून दाखवते. एकदम छोटा चम्मच मी घेते, एक पूर्ण चमचा भरून चाट मसाला. चाट मसाला इथे कंपल्सरी आहे, कारण चाट मसाल्याशिवाय या स्नॅक्सला मज्जाच येत नाही त्यामुळे. आणि यासोबतच मी घेते आहे आमचूर पावडर. माझ्याकडे दोन्ही आहेत. एक छान अशी खट्टी मिठी टेस्ट येण्यासाठी आपल्याला तर आमचूर पावडर घ्यायचं आहे. मी ते पाऊण चमचा आमचूर पावडर टाकून घेते आहे. मित्रांनो, जर तुमच्याकडे चाट मसाला असेल तर चाट मसाला टाका, आमचूर पावडर मसाला असेल तर आमचूर पावडर टाका. दोन्ही टाकावं असं काही कंपल्सरी नाही, पण दोन्हीपैकी एक टाकणे हे कंपल्सरी आहे. तर इथे मी आमचूर पावडरसुद्धा टाकलेला आहे, चाट मसालासुद्धा टाकलेला आहे. यासोबतच आपल्याला टाकून घ्यायचं आहे इथे 1 चम्मच लाल मिरची पावडर टाकून घ्यायची आहे. माझ्याजवळची लाल मिरची पावडर अजिबात तिखट नाही आणि इथे फक्त कलरसाठीच मिरची आहे, म्हणजे नावापुरतीच मिरची आहे. आणि आपल्याला वरतून खूप कमी प्रमाणात मीठ टाकून घ्यायचं आहे. आणि हे मसाला या रव्याच्या ट्रायंगलमध्ये, म्हणजेच तुम्ही रव्याची पुरी म्हणू शकता, रव्याचा समोसा म्हणू शकता, रव्याचे ट्रायंगल्स म्हणू शकता, तुम्हाला जे काही नाव द्यायचं आहे ते तुम्ही देऊन घेऊ शकता. इथे समोसासुद्धा म्हणू शकता बरं का तुम्ही. तर हा मसाला या रव्याच्या समोसामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. तर इथे आपला मस्तपैकी असा तोंडाला पाणी सुटणारा असा आपला स्नॅक्स तयार झालेला आहे हलक्याशा भुकेसाठी. मित्रांनो, रेसिपी कशी वाटली तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब जरूर करा. आणि जर तुम्हाला हा स्नॅक स्टोअर करायचा असेल तर तुम्ही एका बंद डब्यामध्ये स्टोअर करू शकता आणि साधारण एखादा महिना मस्त असा हा स्नॅक्स एन्जॉय करू शकता. मित्रांनो, तुम्ही याचा आवाज ऐका, लगेच तोंडाला पाणी सुटतं. मित्रांनो, मी चालली आहे खायला. भेटू नेक्स्ट रेसिपीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.